आपल्याकडे सनातन धर्मात पुराणांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. पुराणांचा अर्थ, प्राचीन आख्यान अथवा रचना, मात्र अगदी आजच्या काळातही ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या पुराणांमध्ये पाप, पुण्य, कर्म, अकर्म, धर्म, अधर्म या संबंधित विस्तृत विवेचन आहे. मानवाचा जन्म आणि मृत्यू याचे सत्य उलगडून सांगितले आहे. शिवाय त्यामध्ये देवी देवता, प्रत्येक युगातील राजांच्या, ऋषींच्या कथा, विज्ञान, आध्यात्मिक तत्वज्ञान, खगोलशास्त्र, व्याकरण, धर्मशास्त्र याबद्दल सुद्धा माहिती मिळते. आपल्याकडे 18 प्रमुख पुराण आहेत. त्यापैकी गरुड पुराणाला विशेष महत्त्व आहे. गरुड पुराण हे 3 मुख्य खंडात विभागलं गेलं आहे. आचरणकांड, धर्मकांड, प्रेतकल्प आणि ब्रह्मकांड. या 3 विभागांतर्गत भगवान विष्णूंचा महिमा आणि त्यांचा 21 अवतारांचे वर्णन, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, तसेच काम, मोक्ष, नीतिसार, गीतासार, भक्तिमार्ग, ध्यानयोग इत्यादी विषयांवरती महत्त्वपूर्ण माहिती गरुड पुराणात सांगितली आहे. तर गरुड पुराणाच्या उत्तरखंडात वैकुंठ लोकाचं वर्णन, मरणासंग व्यक्तीसाठी केली जाणारी प्रायश्चित्त, माणसाच्या मृत्यूनंतर केले जाणारे विधी, 10 संसार अगोदर केले जाणारे कर्म, त्यांचे महत्त्व, पिंडदान, श्राद्ध, प्रायश्चित्त या सर्वांविषयी सांगितलं आहे. आपल्याकडं एक मोठा गैरसमज आहे की घरात मृत्यू झाल्यानंतर मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून गरुड पुराणाचं पठण केलं जातं. पण गरुड पुराण हे इतर पुराणांप्रमाणेच नित्य पठणाचा विषय आहे. गरुड पुराणाच्या पठणाने माणसाच्या सर्वांगीण ज्ञानात भर पडते. थोडक्यात गरुड पुराण आपल्या जीवनाचं सार सांगतं. समाधानी, सुखी जीवन कसं जगावं, संकटांवर कशी मात करावी, सत्य स्वीकारून पुढे कसं जात राहावं, अशा अनेक गोष्टी शिकाव्यात. आणि म्हणूनच या खास व्हिडिओच्या माध्यमातून आपण गरुड पुराणाचा साधा सोपा अर्थ मराठीत समजून घेणार आहोत. आपल्या जीवनाला एक नवी दिशा देण्यासाठी, जीवन सुखकर करण्यासाठी आणि जीवनात पुढे जात राहण्यासाठी आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराण आपल्याला काय सांगतं. जय हिंद. मी सागर शिंदे आणि आपण पाहतात सागर शिंदे टॉक. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नारायणं नमोस्तुत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जय मुदीरयेत. अर्थात नरेश श्रेष्ठ भगवान विष्णू, भगवती सरस्वती आणि वेद व्यास ऋषींचं स्मरण करून पुराणांचं प्रवचन केलं पाहिजे. पौराणिक धर्मग्रंथांमध्ये आपण अनेक वेळा सूतजी यांचं नाव ऐकलं असेल. हे सूतजी कोण होते? हे सूतजींचं नाव रोमहर्षण होतं. त्यांनी 18 पुराणात आत्मसात केली होती. ते जेव्हा पौराणिक कथा सांगायचे तेव्हा श्रवण करणाऱ्या श्रोत्यांचं रोम हर्षित व्हायचं, म्हणून त्यांचं नाव रोमहर्षण पडलं होतं. परंतु लोक त्यांना सूतजी म्हणायचे. याचं कारण त्यांची माता ही ब्राह्मण कुळातली होती आणि पिता हे क्षत्रिय होते. अर्थात ते सूतपुत्र होते आणि महर्षी वेद व्यासांचे परमशिष्य होते. महर्षी व्यासांनी त्यांना पुराणांचं ज्ञान दिलं आणि आशीर्वाद दिले की तुम्ही पुराणांचे वक्ते व्हाल आणि तुमची संपूर्ण ब्रह्मांडात प्रसिद्धी होईल. रोमहर्षण सूतजींचा संपूर्ण जगात संचार चालू असायचा आणि ते ज्या प्रदेशात जात असायचे तिथे सर्व लोक, समाज, ऋषीमुनी गोळा होत असत आणि त्यांना पौराणिक कथांचं निरूपण करण्यासाठी आग्रह केला जायचा. जेव्हा रोमहर्षण सूतजी हे पुराण कथान सांगायचे तेव्हा सर्व ऋषीगण, श्रोते, पशुपक्षी सुद्धा मंत्रमुग्ध होऊन त्यांची कथा ऐकायचे. असे हे सर्व शास्त्र पुराण विद्या पारंगत रोमहर्षण सूतजी एकदा तीर्थाटन करण्यासाठी निघाले. वाटेत त्यांना नैमिष अरण्य लागलं. या अरण्यात ते विश्रांतीसाठी विसावले आणि भगवान विष्णूंचं ध्यान करू लागले. रोमहर्षण सूतजी आल्याचं समजताच श्रवणक आणि इतर ऋषी त्यांच्या सभोवती गोळा झाले. त्यांनी सूतजींचं पूजन करून प्रेमाने स्वागत केलं आणि प्रश्न विचारला, हे ऋषीवर्य, आपण सर्व ज्ञानी आहात, तेव्हा आम्हाला सांगा, सर्व देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे? या जगाचे निर्माणकर्ता, पालनकर्ता आणि विनाशकर्ता कोण आहेत? त्यांचं स्वरूप कसं आहे? त्यांचे किती अवतार आहेत?
कुठल्या व्रतांचं पालन केलं असता देव प्रसन्न होतात? आम्हाला भगवान विष्णूंचं कथांचं निरूपण करा. यावर रोमहर्ष सूतजी म्हणाले, भगवान विष्णूंच्या कथांनी परिपूर्ण आणि सारभूत असलेल्या गरुड पुराणाचं आता मी वर्णन करणार आहे. प्राचीन काळात पक्षीराज गरुडची माता विंता हिला नागमाता कद्रूने कपटाने बंदी बनून दास्यत्व पत्करायला भाग पडलं. आपल्या मातेला दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी पक्षीराज गरुड यांनी भगवान विष्णूची कठोर तपश्चर्या केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी पक्षीराज गरुडाला वर दिला की हे गरुड, तुझ्या ज्यासाठी कठोर तपश्चर्या केली तसंच सगळं होईल. तू सर्व देवांवर विजय मिळवून अमृत प्राप्त करशील आणि नागांच्या दास्यत्वातून आपल्या मातेला मुक्त करू शकशील. तुला विष निष्काम करण्याची शक्ती प्राप्त होईल. महाबलशाली बनून तू माझं वाहन होशील. माझ्याच कृपेने तू माझंच महात्म्य सांगणाऱ्या पुराण संहितेचं प्रवचन करशील. जे माझे स्वरूप आहे तेच तुझ्यातही प्रकट होईल. तुझ्या मार्फत सांगण्यात आलेली ही पुराण संहिता गरुड पुराण या नावाने प्रसिद्ध होईल. ज्या प्रकारे पूर्ण विश्वात माझं कीर्तन केलं जातं त्याप्रमाणे तुझंही कीर्तन केलं जाईल. ज्या प्रकारे देवांमध्ये सर्वश्रेष्ठ मी आहे त्या प्रकारे सर्व पुराणांमध्ये गरुड पुराण हे सर्वश्रेष्ठ म्हणून गणलं जाईल. तेव्हा हे पक्षी श्रेष्ठ गरुड, तू माझं ध्यान करून पुराणाचं संकीर्तन कर. आणि अशा प्रकारे भगवान विष्णूंकडून गरुडाला आणि गरुडाने आपल्या पिता ऋषी कश्यप यांना गरुड पुराण ऐकवलं. तसेच ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी गरुड पुराण हे पक्षीराज गरुडाला ऐकवलं होतं, तसंच अतिप्राचीन काळात हेच पुराण भगवान विष्णूंनी प्रजापिते ब्रह्मदेव, भगवान महादेव आणि अन्य देवी देवतांनाही ऐकवलं होतं. यानंतर ब्रह्मदेवांनी हे पुराण महर्षी व्यासांना कथन केलं आणि महर्षी वेदव्यासांनी हे पुराण रोमहर्षण सूतजींना कथन केलं.